नमस्कार सर. हां, नमस्कार. हां सर. तुम्ही जो काल अंदाज दिलेला आहे, त्या अंदाजामध्ये असं सांगितलेलं आहे की 21 ऑगस्टपासून सूर्यदर्शन आणि आता आपल्याला शेतीची कामे करता येणार. तर हो. असा अंदाज दिलेला आहे सर. तर नक्कीच ही उघाड जी आहे, ही किती तारखेपर्यंत राहील आणि तसेच पुन्हा कधी पावसाला सुरुवात होईल? तर असं सविस्तर माहिती शेतकऱ्यांना द्यावी. आज आहे 22 ऑगस्ट 2025. मी म्हटलं होतं ना 21 तारखेला सूर्यदर्शन होईल, तर कालपासून झालं. हो सर. आणि 21 तारखेला पावसाचा जोर ओसरणार आहे. कोल्हापूर, सांगली, साताऱ्याचा तर ओसरला आणि पूर देखील कमी झाला. हो सर. तर शेतकऱ्याला आता एक सांगा की आता 22 आज बैलपोळा आहे. शेतकऱ्याचा सण आहे. माझा देखील सण आहे. तर ह्या सणानिमित्त माझ्याकडून पंजाब डककडून आभार भरून ढगभरून शुभेच्छा. उत्तरोत्तर शेतकऱ्याची प्रगती हो अशी मी ईश्वराचरणी प्रार्थना करतो. हो सर. नक्कीच. आणि आता एक अंदाज सांगतो की राज्यामध्ये आज 22, 23, 24, 25, 26 पर्यंत 4 दिवस चांगलं ऊन पडणार आहे. म्हणजे कडाक्याचं कुठं पडणार आहे ते सांगतो. सांगली जिल्हा, सोलापूर जिल्हा, धाराशिव जिल्हा, परभणी जिल्हा, अहिल्यानगर, बीड जिल्हा, लातूर जिल्हा, परभणी, जालना, संभाजीनगर, नांदेड, हिंगोली, वाशिम, यवतमाळ ह्या पट्ट्यामध्ये ह्या चांगलं 26 तारखेपर्यंत ऊन पडणार आहे सूर्यदर्शन. तर शेतकऱ्यांनी तुम्ही काय करते ह्या 4 दिवसात शेतीचे कामे करून घ्या. खतं टाकायचे तर खतं टाकून घ्या. कारण की त्याच्यानंतर राज्यात काय होणार आहे 27 तारखेला परत पुन्हा हे पाऊस येणार आहे म्हणून हे अंदाज लक्षात घ्यायचा. त्याच्यानंतर पूर्व विदर्भामध्ये म्हणजे नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, यवतमाळ, अमरावती, बुलढाणा, अकोला, वाशिम आणि त्याच्यानंतर ह्यामध्ये पट्ट्यामध्ये काय होणार आहे आणखीन एक 22 आणि 23 आज आणि उद्या दिवस काय होईल दुपारपर्यंत ऊन पडेल आणि थोड्या सरी येतील थोड्या 10-20 मिनिटाच्या. एकदम पाऊस असा बंद होणार नाही. 2 दिवस तिकडे सरी राहतील. हो सर. पण तिकडे काय होईल मग 25 आणि 26 दोनच दिवस 24-25 2 दिवसात थोडी उघाड भेटणार. तितक्यामध्ये विदर्भातल्या शेतकऱ्यांनी काय करायचं तुम्ही तुमच्या फवारणीचं नियोजन करायचं. तुम्हाला जास्त अशी काही उघाड भेटणार आहे. काही भागामध्ये 3 दिवसाची भेटेल उघाड, काही ठिकाणी 4 दिवसाची, काही ठिकाणी 1 दिवसाची पण भेटेल. तितक्यामध्ये तुम्ही विदर्भातल्या शेतकऱ्यांनी कामं करून घ्यायचे. त्याच्यानंतर नाशिक, मुंबई त्या शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी. मुंबईचा पाऊस ओसरणार आहे, पुण्याचा पाऊस ओसरणार आहे. त्याच्यामुळं आता पूर परिस्थिती नाही, पाणी साचणारा पाऊस नाही म्हणून मुंबई, पुणे, इगतपुरी त्या शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात घ्यायचा. त्याच्यानंतर काय करायचं नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक ह्या पट्ट्यामध्ये मात्र आणखीन आज 22, 23, 24 पर्यंत तुमच्याकडे थोडा पाऊस चालूच राहणार आहे. रिमझिम रिमझिम स्वरूपाचा राऊंड सरी येतील म्हणून हे लक्षात घ्यायचं. आणि राज्यात सांगायचं झालं तर आता नंतर पाऊस कसा येणार आहे मग काय होणार आहे 26 तारखेला पाऊस काय होणार आहे मग 26ला थोडं आगमन होणार आहे. मग पूर्व विदर्भाकडून होणार आहे. 27ला मग ते मराठवाड्याकडे पाऊस येईल. पण ते पाऊस जास्त इकडे कोकणाकडे तिकडे जाणार नाही. ते पाऊस फक्त म्हणजे मराठवाड्याहून विदर्भातच जरा जास्त पडेल म्हणून हे लक्षात घ्यायचं. हो सर. म्हणजे 27, 28, 29 3 दिवस पावसाचा आहे. जास्त नाही पाऊस. हां सर. नक्कीच म्हणजे जो पाऊस आहे सर, तो 26 तारखेपर्यंत आपल्याला शेतीची कामे करता येणार आहे. आणि तो 27-28 आहे, तो 2च दिवस पाऊस राहणार आहे का? हो 2 दिवस राहणार आहे. हां, मग नंतर उघड राहील. एकदम उघड नाही त्यांना थोडं अशा सरी नाही थोड्या म्हणजे राहतील तर. जो पावसाचा जोर आहे समजा सर, तो एवढा मोठा नाही राहणार फ्लो असा. हां, म्हणजे 10-15-20 मिनिटच पडेल ना फक्त म्हणजे हो. अर्धा तास बस. हं. मी म्हणलो होतो ना जायकवाडीचं पाणी सोडावं लागेल काल सोडलं. हां सर. येलदरी धरण भरण म्हणलं भरलं. सिद्धेश्वर धरण भरण म्हणलं भरलं. पूर्ण भरण म्हणलं भरलं. दुधना धरण भरण म्हणलं भरलं. मांजरा धरण भरण म्हणलं भरलं. नांदेडचं ते भरलं. जवळपास आणि पुन्हा त्याच्यानंतर विदर्भातलं ते पूस धरण म्हणलं भरण ते भरलं. त्याच्यानंतर छोटे छोटे जे होते का बुलढाणा इकडला आपलं कन्नडचे तिकडले हो सर. त्या शिवना नदीवरले ते सगळे भरले जवळपास. हो सर. आता फक्त थोडा उत्तर महाराष्ट्राकडे पाऊस कमी येतो काय होणार आहे उत्तर महाराष्ट्रातले नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिकच्या शेतकऱ्याला एक सांगतो की आता उद्याचा जे पाऊस येईल ते तुम्हाला जास्त पडणार आहे उत्तर महाराष्ट्राकडं.
हो सर, उत्तर महाराष्ट्राकडे. मग आपल्यापेक्षा म्हणजे मराठवाड्यापेक्षा उत्तर महाराष्ट्राला चांगला पडणार आहे. हो सर, नक्कीच. तर त्याच्यामध्ये मग आता त्यांची काय होईल, ह्या पावसामध्ये त्यांची सरासरी लेवल होऊन जाईल. हो सर, शेतकऱ्यांना जेवढी पावसाची गरज होती तो पाऊस झालेला आहे सर, आणि धरणं देखील भरलेली आहे. धरणं भरून ते पाणी सोडावं लागत आहे, अशी कंडिशन तयार झालेली आहे. हो. हो सर, नक्कीच. शेतकऱ्यांना आता आपापली कामे करून घ्यावीत लवकरात लवकर. जी फवारणीची कामे आहे, सर्वात जास्त महत्त्वाची फवारणीची कामे आहे सर आता. हो. आणि अमावस्या देखील आलेली आहे, तर नक्कीच आता शेतकरी आपल्या फवारणीच्या तयारीला लागतील. ठीक. हो सर, यंदा म्हणजे या खरीप हंगामात खूप मोठा पाऊस झालेला आहे सर. म्हणजे अतिवृष्टीमुळे जो शेतकरी या 10 ते 12 दिवसा अगोदर ज्या पावसाची प्रतीक्षा करत होता सर, तो शेतकरी आता या पावसाला कंटाळलेला होता सर. नक्कीच आता शेतकऱ्यांना एकच विनंती आहे, आपापली कामे करून घ्यावी. आणि नक्कीच पुन्हा एकदा 27-28ला पाऊस राहील सर 2 दिवस. हो. चालेल सर, धन्यवाद सर. आपला अंदाज आपण रेकॉर्डिंगद्वारे पोहोचवता शेतकऱ्यांना मदत होती. आपले जे व्हिडिओ ते शेतकऱ्यांपर्यंत जातात, म्हणजे लाखो शेतकऱ्यांपर्यंत देखील जातात. तर नक्कीच हा व्हिडिओ अजून जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी तुम्ही फक्त शेअर करा, व्हॉट्सअप ग्रुपवर पाठवून द्या. तुमच्या गावकऱ्यांच्या जेवढे काही व्हॉट्सअप ग्रुप असतील त्यावर नक्कीच पाठवून द्या. चालेल सर, भेटूया पुढील अंदाजामध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.